INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या यांची अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, कारण मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट मुख्य दंडाधिकाऱ्यांनी कोर्टाकडून फेटाळण्यात आल्याची माहिती मिळते। 57 कोटींच्या अपहार प्रकरणी अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि सोमय्यांविरुद्धच्या आरोपांची अधिक चौकशी गरजेची आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। तपासबंद अहवाल फेटाळताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलंय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आता किरीट सोमय्या यांच्या कशा अडचणी वाढू शकतात यापुढे? नक्कीच श्रद्धा, आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात मुंबई पोलिसांनी दिलेला जो क्लोजर रिपोर्ट होता तो मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची अधिक चौकशी जी आहे, सखोल चौकशी झाली पाहिजे असं निरीक्षण जे आहे ते कोर्टानं या सगळ्या प्रकरणामध्ये नोंदवलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आपण जर पाहिलं तर 52 कोटींचा हा संपूर्ण घोटाळा असल्याचा जो आरोप आहे आणि त्या सगळ्यानंतर गुन्हा दाखल जो आहे तो महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता। किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र यांच्या दोघांवर देखील जे आहे हा गुन्हा दाखल झाला होता। या सगळ्या संदर्भातली सत्ता पालट झाल्यानंतर जे आहे ते क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता। चौकशी जी आहे ती थांबवण्यासाठी कोर्टाकडे या सगळ्या संदर्भात जे आहे ते पत्रव्यवहार जे आहे आणि इतर गोष्टी चालू होता आणि त्यानंतर जो क्लोजर रिपोर्ट मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आला होता तो अखेर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला आणि या सगळ्या संदर्भातली अधिकची चौकशी जी आहे ती झाली पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे। त्यामुळे नक्कीच या सगळ्यामुळे आता किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या महायुतीच्या सरकारला देखील यामुळे टेन्शन वाढण्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते। श्रद्धा, नक्कीच धन्यवाद धनंजय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।